नमस्कार, मी गौरव मानकर. ॲडपोस्ट मराठीमध्ये मी तुमच्या सर्वांचं मनापासून स्वागत करतो. व्हिडिओ सुरू करण्याअगोदर मी तुम्हाला विनंती करतो की ज्यांनी अजूनही आमचं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी कृपया लगेच ॲडपोस्ट मराठी हे चॅनल सबस्क्राईब करावं आणि आमचा उत्साह वाढवण्यास मदत करावी. विधानसभा निवडणुकीसाठी सर्वच पक्षांचं जवळपास 90% शीट शेअरिंग पूर्ण झालं आहे. आयात उमेदवार, बंडखोर उमेदवार, पळवलेले उमेदवार या सर्वांनाच सगळ्याच पक्षांनी तिकीट दिली आहे. मात्र काही मतदारसंघात अजूनही पेच फसला आहे. त्यामधील एक मतदारसंघ म्हणजे काटोल नरखेड मतदारसंघ. या मतदारसंघात महाविकास आघाडी आणि महायुतीचा नेमका उमेदवार कोण हेच अजून स्पष्ट झालं नाही. महाविकास आघाडीकडून अनिल देशमुख यांना उमेदवारी जाहीर झाली असली तरी अनिल देशमुख लढणार की सलील देशमुख लढणार यात संभ्रम आहे. मात्र हा संभ्रम आपल्यासाठी जरी असला तरी विश्वसनीय सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार काटोलची संपूर्ण स्क्रिप्ट शरद पवारांसमोरच तयार झाली आहे आणि त्यानुसार तिकीट जाहीर होण्यापासून ते अर्ज भरण्यापर्यंत आणि निवडणूक लढण्यापासून ते सरकार आल्यास कॅबिनेट मंत्रिपदाची शपथ घेईपर्यंतची स्क्रिप्ट तयार झाली आहे आणि हेच स्क्रिप्ट आम्ही आज तुम्हाला सांगणार आहोत. त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा. काटोल नरखेड विधानसभा मतदारसंघात शरद पवार गटाकडून अनिल देशमुख यांना तिकीट जाहीर झाले आहे. मात्र यावर्षी त्यांचे सुपुत्र सलील देशमुख हे देखील निवडणूक लढण्यास इच्छुक आहे. सलील देशमुख मागच्या 15-20 वर्षापासून मतदारसंघात काम करत आहे. प्रत्येक गावात त्यांचा जनसंपर्क आहे. 2019 साली देखील त्यांना निवडणूक लढवायची होती. मात्र कार्यकर्त्यांच्या आग्रहाखातर अनिल देशमुख यांनाच निवडणूक लढवावी लागली. त्यामुळे यंदा कोणत्याही परिस्थितीत सलील देशमुख मागं हटणार नाही याची जाणीव अनिल देशमुख आणि पक्षश्रेष्ठींना आहे. त्यामुळे अनिल देशमुख यांना तिकीट जाहीर केली असली तरी उमेदवारी अर्ज कोणी भरायचा याचा निर्णय तुम्ही स्वतः घ्या असं शरद पवार आणि जयंत पाटील यांनी देशमुख यांना सांगितलं. त्यानुसार अनिल देशमुख यांनी पक्षातील निवडक कार्यकर्त्यांना बोलवून नागपुरातील त्यांच्या बंगल्यावर बैठक घेतली. त्यात काही कार्यकर्त्यांनी अनिल देशमुख यांनीच लढावे तर काही कार्यकर्त्यांनी सलील देशमुख यांना संधी द्यावी अशी भूमिका मांडली. अनिल देशमुख यांनी सर्वांची मतं जाणून घेतली आणि निर्णय राखून ठेवला. आता सलील देशमुख यांना दुसऱ्या मतदारसंघातून उभं करावं तर दुसरीकडे तयारी नाही, कारण सलील देशमुख यांनी अगोदरपासूनच काटोल मतदारसंघात काम करत आले आहे. आम्हाला मिळालेल्या माहितीनुसार काटोल मतदारसंघातून सलील देशमुख यांचं नाव फायनल झालं असून काटोल विधानसभेची निवडणूक सलील देशमुखच लढणार आहे. जर सलील देशमुख निवडणूक लढणार असतील तर मग अनिल देशमुख यांचं काय हा प्रश्न आता उपस्थित होतो. कारण अनिल देशमुख उभे राहिले आणि महाविकास आघाडीचं सरकार आलं तर पहिल्या क्रमांकाचे मंत्री म्हणून ते शपथ घेतील. मात्र सलील देशमुख निवडून आले तर ते फक्त आमदारच राहतील. मग देशमुख स्वतःचेच नुकसान का करत असेल हा प्रश्न सर्वांच्याच मनात उपस्थित होऊ शकतो. मात्र ते तसं नाही. आम्ही जे म्हटलं की स्क्रिप्ट फायनल झाली आहे त्याचाच हा एक भाग आहे. सलील देशमुख यांना उमेदवारी देऊन त्यांची आमदार बनण्याची इच्छा पूर्ण करायची आणि जर महाविकास आघाडी सरकार सत्तेवर आलं तर अनिल देशमुख पहिल्याच कॅबिनेटमध्ये मंत्रिपदाची शपथही घेईल आणि पुढच्या 6 महिन्यात विधान परिषदेवर ते निवडून देखील येतील. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे अनिल देशमुख हेच पुन्हा महाराष्ट्राचे गृहमंत्री देखील बनू शकतात. तिकीट कोणालाही जाहीर झाली असली आणि कार्यकर्त्यांच्या मीटिंग बैठका कितीही सुरू असल्या तरी अनिल देशमुख आणि सलील देशमुख यांची सत्तेची स्क्रिप्ट तयार झाली आहे आणि त्यानुसारच एक एक चाल खेळत देशमुख पुढे जात आहे. दुसरीकडे काटोल मतदारसंघात महायुतीचा उमेदवार देखील अजूनही स्पष्ट झालेला नाही. चरणसिंग ठाकूर यांचं नाव भाजपाकडून आघाडीवर आहे. त्यामुळे आशिष देशमुख आणि अविनाश ठाकरे काय करतात हे बघणं गरजेचं आहे. तिकडे श्रीकांत जिचकार यांचे चिरंजीव याज्ञवल्क्य जिचकार यांनी देखील काँग्रेसमधून बंडखोरी करत अपक्ष उमेदवारी अर्ज भरला आहे. कुणबी मतांचे जास्तीत जास्त विभाजन भाजपाच्या पथ्यावर पडणार आहे. तेली समाजातून एकही उमेदवार सध्या रिंगणात नाही. तेली समाजाचा कौल भाजपाकडे दिसून येत आहे. तर माळी समाजातून काटोल पंचायत समितीचे सभापती संजय डांगोरे देखील निवडणुकीच्या रिंगणात उतरणार असल्याची माहिती आहे. तर सतरंजी संघटनेकडून राजू हरणे खिंड लढवण्याच्या पूर्ण तयारीत आहे. याशिवाय आम आदमी पक्षाकडून ऋषभ वानखेडे यांना 2 महिन्यापूर्वीच तिकीट जाहीर झाली होती. त्यांचा प्रचारही सुरू झाला. मात्र आम आदमी पक्षानं शरद पवार गटाला पाठिंबा दिल्यानं वानखेडे यांना एबी फॉर्म मिळणं अवघड झालं आहे. एकंदरीतच यंदाची ही निवडणूक ग्रामपंचायतीसारखी होताना दिसत आहे. प्रत्येक पक्षाकडून निवडणूक जिंकण्यासाठी जातीपातीचं समीकरण जुळण्यात येत असलं तरी आपल्याला मात्र 20 तारखेला शिक्का मारून 23 नोव्हेंबरचीच वाट बघावी लागणार आहे. तर आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून आम्हाला नक्की कळवा आणि तुम्ही जर आमचं ॲडपोस्ट मराठी हे चॅनल अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर ते सबस्क्राईब करायला विसरू नका.